दाखल झालाय। मनोज जरांगे यांच्या नेतृत्वामध्ये मोर्चा आज पहाटेच वाशीतील एपीएमसी मध्ये पोहोचलाय। पनवेलमध्ये पहाटे मराठा बांधवांनी जरांगे यांचं जंगी स्वागत केलं। सरकारचं शिष्टमंडळ 3 नवीन जीआर, 1 राजपत्र आणि 12 मागण्यांचा सुधारित मसुदा घेऊन आता जरांगेंची भेट घेणार असल्याचं कळतंय। मात्र जरांगेंची प्रकृती बिघडल्यानं ते 2 तास आराम करणार आहेत आणि त्यानंतर ते सरकारच्या शिष्टमंडळासोबत चर्चा करतील। तर शिष्टमंडळासोबतच्या बैठकीनंतर जरांगे यांची वाशीमध्ये सभा देखील होणार असल्याचं कळतंय। आताची ही महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। सरकारचं शिष्टमंडळ आज सुद्धा जरांगे पाटलांची भेट घेणार आहे। त्यामुळे मराठा आरक्षणावर आता तोडगा निघतो का ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल। तर आज वाशीमध्ये जरांगेंची सभा होणार आहे आणि या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी विनय म्हात्रे आणि नितीन पाटणकर आपल्या सोबत थेट जोडले गेलेत। आपण सुरुवातीला जाऊयात विनय म्हात्रे यांच्याकडे। विनय, काय सांगाल? आपण पाहतोय मनोज जरांगेंचं मुंबईच्या वेशीवर जंगी स्वागत करण्यात आलेलं आहे आणि आज त्यांची सभा देखील होणार आहे। कशी परिस्थिती आहे? तुमच्यासोबत काही मराठा समाजाचे बांधव दिसतात? आपण आता जाऊयात नितीन पाटणकर यांच्याकडे। नितीन, आपण पाहताय मराठा आरक्षणाचा मुद्दा अधिक तापलेला दिसतोय। त्याच पार्श्वभूमीवर आता मनोज जरांगे मुंबईच्या वेशीवर येऊन थांबलेले आहेत। काय अधिकचे अपडेट्स या संदर्भात? तुमच्यासोबत काही मराठा कार्यकर्ते आहेत? मोहिनी, निश्चितपणे मनोज जरांगे पाटील आज पहाटे एपीएमसी मार्केट जे आहे त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि त्यांच्या आधी आणि त्यांच्या बरोबर मोठ्या संख्येने मराठा आंदोलक एपीएमसी मार्केटमध्ये झालेले आहेत आणि दाखल झालेले आहेत आणि त्यांची एवढी मोठी संख्या आहे त्यामुळे काल आणि आज असे 2 दिवस एपीएमसी मार्केट जे आहे ते बंद ठेवण्याचा निर्णय इथल्या व्यापाऱ्यांनी घेतलेला होता। आपण या ठिकाणी मराठा आंदोलक पाहू शकतोय। त्याचबरोबर या ठिकाणी या सभेची व्यवस्था करण्यात आलेली होती, मात्र जरांगे पाटलांची तब्येत बिघडल्यानं या ठिकाणी सभा होऊ शकली नाही। त्याचा हा स्टेज होता। आता त्यांची सभा 9 वाजताची वेळ देण्यात आलेली आहे। शिवाजी महाराज चौक जो आहे त्या ठिकाणी होणार आहे। त्याचबरोबर या आंदोलकांसाठी कालपासून जेवणाची, चहाची, नाश्त्याची व्यवस्था करण्यात येत आहे आणि आज भल्या सकाळी देखील या आंदोलकांसाठी नाश्त्याची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आल्याचं आपण पाहू शकतो आणि आंदोलक देखील तो नाश्ता घेत आहेत। या एपीएमसीच्या संपूर्ण मार्केटमध्ये मोठ्या संख्येनं मराठा आंदोलक जमलेले आहेत। आज सकाळी मनोज जरांगे पाटील देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत। काल एक त्यांची पहिल्या फेरीची जी चर्चा होती राज्य सरकारच्या शिष्टमंडळाबरोबरची ती निष्फळ ठरलेली होती। त्यानंतर काल रात्री देखील शिष्टमंडळ दुसऱ्यांदा त्यांना भेटायला येणार अशी चर्चा होती, मात्र शिष्टमंडळ आलं नाही किंवा जरांगे पाटलांची प्रवासामुळे त्यांची भेट होऊ शकलेली नाही। ती आज भेट होईल आणि त्या भेटीअंती काय चर्चा होती आणि त्यातनं काय निर्णय निघतोय या सगळ्यांकडे या मराठा आंदोलकांचं लक्ष लागलेलं आहे। ही भेट कधी होते, काय निर्णय होते आणि जरांगे पाटील ही जी सभा होणार आहे वाशीतल्या एपीएमसी मार्केटमध्ये त्यामध्ये हा निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे। ही सभा घेण्याच्या आधी जरांगे पाटील जे आहेत ते ध्वजवंदन देखील करणार आहेत आणि आम्ही ज्या ठिकाणी आहे तो माथाडी चौक आहे, त्याच्याच समोर माथाडी भवन आहे। मराठा आरक्षणाची पहिली मागणी अण्णासाहेब पाटील यांनी केलेली होती आणि त्यांचा पुतळा या ठिकाणी आहे। या ठिकाणी जरांगे पाटील येऊन त्यांना देखील अभिवादन करणार आहेत अशी माहिती मिळते। अण्णासाहेब पाटलांनी नक्कीच नितीन, आपण आता जाऊयात विनय म्हात्रे यांच्याकडे। विनय, आपण पाहतोय मराठा आरक्षणाचा मुद्दा अधिक तापलेला आहे। तुमच्यासोबत सुद्धा काही मराठा कार्यकर्ते आहेत। सध्याची काय परिस्थिती आहे मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर? आता जरांगेंची पुढची भूमिका नेमकी काय असणार आहे, काय माहिती मिळते? मोहिनी, कालपासूनच आपण बघतोय, काल दिवसभर आपण मग लोणावळ्यापासून वाशीपर्यंतचा जो प्रवास बघितला आपण, म्हणजे खोपोली असेल, खालापूर असेल, कर्जत असेल, चौक असेल, या प्रत्येक चौकामध्ये मोठ्या प्रमाणात मराठा बांधव होते आणि ते जरांगे यांचं स्वागत करत होते। आज एपीएमसी मार्केटमध्ये ते सकाळी पोहोचले आहेत। रात्रभर इथे जेवणाची सोय करण्यात आली होती। पहाटेपासून इथे चहाची देखील सोय करण्यात आलेली आहे। चहा, बिस्किट, ब्रेड, बटर अशा पद्धतीचं सगळ्यांना इथे सोय करण्यात आलेली आहे। हे गेले 2 दिवसापासून इथे संपूर्ण याची सेवा देण्यात येत आहे। सगळे मराठा बांधव असेल एवढंच नाही की इतर समाजाचे बांधव देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ही सेवा देण्याचा प्रयत्न करतात आणि लोकांना कोणत्याही गोष्टीचं कमी पडणार नाही अशी परिस्थिती आहे। जरांगे पाटील आज सकाळी एपीएमसीच्या प्रशासकीय इमारतीमध्ये आलेले आहेत, त्यामुळे इथे सगळ्या मराठा बांधवांनी गर्दी केलेली आहे। 9 वाजता ते पुन्हा खाली उतरणार। आपल्यासोबत काही मराठा बांधव आहेत, आपण त्याच्याशी बोलूया। काय म्हणाल, उत्सुकता तुमची शिगेला पोहोचली आहे की नक्की काय आज होणार आहे ते? खऱ्या अर्थाने आज एकच पाटील, जरांगे पाटील यांच्या नवी मुंबई शहरामध्ये सर्वप्रथम
सर्व मराठा बांधवांच्या तर्फे आम्ही स्वागत करतो। आज त्यांनी एक रेव्होल्यूशन आणलेलं आहे, एक मुवमेंट आहे। आपण पाहतो की एक सामान्य कुटुंबातील व्यक्ती काय करू शकतो, त्याला मला वाटतं आतापर्यंत जगातलं सर्वात मोठं उदाहरण असेल स्वतः जरांगे पाटील असतील। आज आरक्षण तर घेणारच आहे आणि ते हक्काने घेणार आहे, भीक म्हणून नाही घेणार आणि आज सिद्ध करून दाखवलेलं आहे, सरकारला गुडघे टेकण्यास भाग पाडलेला आहे। त्याबद्दल आम्ही सर्व तमाम मराठा सकल मराठाच्या तर्फे त्यांचे स्वागत करतो आणि त्यांचे आभारी मानतो। काय म्हणाल तुम्ही 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 कालपासून वाट पाहताय त्यांची, सरकारतर्फे शिष्टमंडळ देखील कालपासून चर्चा करण्याचा प्रयत्न करते। आता शिष्टमंडळ करायची 9 वाजल्याच्या नंतर त्यांची भेट घेणार आहेत, काय तुम्हाला आशा आहे? सरकार माझ्या मते आरक्षण देतील या आशेवरती आम्ही सर्व मराठी बांधव काल संध्याकाळपासून इथे थांबलेलो आहे। काय तुम्ही म्हणाल, काय तुम्ही पण काल रात्रभरापासून इथे वाट पाहताय? खऱ्या अर्थानं मनोज जरांगे पाटील साहेब यांचं नवी मुंबईमध्ये आम्ही ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीनं मनापासून सर्व स्वागत करतो। त्यांनी खऱ्या अर्थानं मराठी बांधवांसाठी आणि गोरगरीब जनतेसाठी, गोरगरिबांच्या मुलासाठी हा लढा गेली अनेक वर्षापासून चालू होता, त्याला खऱ्या अर्थानं आता यश मिळत आहे आणि या लढ्याला खऱ्या अर्थानं नवी मुंबईच्या या नगरीमध्ये आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून एवढंच सांगू शकतो की आता ही लढाई अंतिम लढाई आहे। आता आम्ही जिओ या मरो आणि आम्ही आता खऱ्या अर्थानं आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही या ठिकाणी राहणार नाही असं तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगू शकतो। संभाजीनगर ते वाशी नवी मुंबईपर्यंत पोहोचलेले आहेत, काय मुंबईपर्यंत पोहोचणार आहात की काय? मराठे गनिमी काव्यामध्ये मराठ्यांनी दिल्ली शोराला झुकवलेलं आहे आणि मराठे प्राण जरी गेले ही मुंबई सोडणार नाही आणि आता करो या मरो आणि सरकारलाही कळून चुकलेलं आहे का मराठ्यांना थोपवणं हे सरकारला झेपणार नाही आणि जर जरांगे पाटलाशी जर दगा फटका जर झाला तर महाराष्ट्रातला एकही आमदार खासदार हा घरी वापिस येणार नाही, जर घरी असेल तर मुंबईत वापिस येणार नाही। हा गरजवंत आणि गरीब मराठ्यांचा जो वनवास आहे तो आज संपणार आणि जो काही आरक्षण विरोधी जो काही रावण आहे त्याचाही अंत आमचे मराठ्यांचे जे काही राम आहे जरांगे पाटील हे करणार। पाहिलं मोहिनी की गरजवंत मराठ्यांचा वनवास जो आहे तो आज इथे संपणार आहे। या सगळ्यांना आशा आहे की आज मात्र राज्य सरकार जो काही GR आणणार आहे आणि इथल्या मराठ्यांचे जे मागण्या आहेत त्यांचं जो आरक्षण आहे त्याबाबत योग्य तो निर्णय घेईल अशी आशा या सगळ्यांना झाली। म्हणूनच हा गेल्या 7 दिवसाचा प्रवास करत आज ते नवी मुंबईतल्या वाशी नक्कीच या संदर्भातले सगळे अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत।